स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहायला गेलं तर मतदार यादीमधला घोळ या संदर्भातला सत्याचा मोर्चा जो आहे तो मुंबईमध्ये निघाला होता। ठाकरे बंधू एकत्र आले होते, त्यासोबतच घटक पक्ष असतील या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील या मोर्चामध्ये सामील झाले होते। मात्र आता दुबार यादीचा नावाचा घोळ पुन्हा आता समोर आलेला आहे। दिव्यामध्ये म्हणजे ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये असणारे दिवा हे शहर आहे आणि दिवा शहरामध्ये पाहिलं तर दुबार नावाची यादी थेट ठाकरे गटाचे पदाधिकारी जे आहेत ते ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी बाहेर आणलेलं आहे। पाहिलं निवडणूक आयोगाचा जो कारभार आहे काही दिवसापूर्वीच आता ऑनलाईन जे आहे ते मतदार याद्या देखील बाहेर पडल्या होत्या आणि त्या संदर्भात पाहिलं तर ठाकरे गटाचे कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख ॲडव्होकेट रोहिदास मुंडे यांनी पुन्हा दुबार नावाची लिस्ट जी आहे ते आणलेली, मात्र त्यातली जी नावं आहेत दुबार नावं ती वगळण्यात आली नाही। या कारणास्तव ते थेट आता दुबार नावाची यादी घेऊन ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या इथे आलेले आहेत आणि ही दुबार नावाची या संदर्भात ते पालिकेला देखील पत्र देणार आहेत। मात्र किती आणि एकूण किती दुबार नावं आहेत या संदर्भात आपण विचारपूस करणार आहे। सकाळीच पाहायला गेलं तर मनसे नेते अविनाश जाधव यांनी ऑनलाईन जी वेबसाईट आहे ती या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेचा ठिकाणी नवी मुंबईची मतदार यादीचे समाविष्ट दाखवण्यात आले आणि ती आता कुठेतरी डिलीट करण्यात आली होती आणि तुम्ही आता दुबार नावं घेऊन आलात। का वाटतं येणाऱ्या काळात दुबार नावं हटली जातील का? या संदर्भात तुमचं पत्र तुम्ही कोणाला देणार? दुबार नावं ही दिवा विभागात 17,258 नावं ही दुबार आहेत। या संदर्भात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयात पण पत्र दिलं होतं। त्यानंतर 144 कल्याण ग्रामीण विधानसभा प्रमुख जे निवडणूक अधिकारी आहेत त्यांनाही आम्ही पत्र दिलं होतं। त्यांना पूर्ण संच आम्ही दिला होता की ही 17,258 ही दुबार नाव आहेत, त्यांचं नाव त्यांचं WIC नंबर ते कुठल्या यादीत आहेत एवढं पूर्ण डेटा दिलेला असताना सुद्धा आता तुम्ही बघाल की ठाणे महानगरपालिकेची प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आणि त्या प्रारूप मतदार यादीत तुम्ही बघाल की जी ज्योती संतोष दास वैष्णव ही यादी क्रमांक 75 तिचा अनुक्रमांक 1158 हा दुबार नाव हिचा दुबार नाव आहे। त्याच परत 75 नंबर यादीमध्ये तिचं 1345 या ह्याच्यात ही तिचंच परत दुबार नाव आहे, तिचाच फोटो आहे। म्हणजे ज्या आम्ही सूचना निवडणूक आयोगाला दिला होता पूर्ण डेटा दिला होता, परंतु निवडणूक जे अधिकारी आहेत आणि ठाणे महानगरपालिका आहे ही झोपेचं सोंग घेते। ह्यांना हे दुबार नावं काढायची नाही आहेत, सत्तेच्या तालावरती नाचायचे आहेत। म्हणजे आज आम्ही असं बघतोय की जे निवडणूक अधिकारी आहेत हे शिंदे गट किंवा भाजपचे पदाधिकारी म्हणूनच काम करतात, जसं त्यांना तिकडनं सांगितलं जाते त्याप्रमाणेच काम केलं जाते। आणि एक हास्यास्पद गोष्ट अशी की दरेकर जे भाजपचे दरेकर आमदार आहेत त्यांनी मगाशी सांगितलं की राहुल गांधींनी पाऊल ठेवून चालतात तुम्ही जास्तीत जास्त पहिले मतदारांकडे जावा, त्यांचं म्हणणं आहे निवडणूक आयोगाकडे फेऱ्या मारण्यापेक्षा। अहो पण निवडणूक आयोगाकडे लोक का फेरा मारतायत? तर तुमचा जो भोंगल कारभार आहे हा जनतेसमोर आणला पाहिजे आणि ते जनतेसमोर आलंय। जनतेसमोर आम्ही जाणार, जनता म्हणते की आम्ही जर ह्या लोकांना मतदान केलं नाही तर हे लोक निवडून कसे येत आहेत? म्हणजे तुम्ही ज्या EVMचा जो घोल करताय आणि त्याच्यातून तुम्ही निवडून येत आहे हे लोकांना आता माहीत पडलेलं आहे। आता सत्याचा जो मोर्चा निघाला होता असत्य जे आहे ते बाहेर पडण्यासाठी पाहिलं तर आता जी तुमच्याकडे पुरावे आहेत त्या अनुषंगाने महानगरपालिका असलेल्या इतर महानगरपालिका पुढे जाऊन ही वगळतील का नाव? काय वाटतं? आम्ही ह्या याद्या प्रारूप याद्या प्रसारित होण्याच्या अगोदर 1-2 महिने अगोदर आम्ही पत्रव्यवहार केले, पूर्ण डेटा दिलाय, तरी सुद्धा त्यांनी हे केलेलं नाहीये। म्हणजे किती गेंड्याच्या कातडीची लोक आहेत, ह्यांना इथे निवडणुका ह्या पारदर्शक करायच्या नाहीयेत। ह्यांना हे सगळे घोटाळे करूनच इथले त्यांचे निवडणुकी प्रक्रिया त्यांना पार पाडायची। परंतु आम्ही हे सगळे पुरावे आज तुमच्या मार्फत या चॅनलच्या मार्फत आम्ही दाखवतो आणि हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे। आणि हे आम्ही आज पत्रही आयुक्तांना देतोय की ह्या याद्यांचा जो घोल आहे आज प्रभाग क्रमांक 27 आणि 28 हा दिवा विभागात येतो। आज प्रभाग क्रमांक 27 ची पूर्ण अख्खी 46 ची जी यादी आहे ती पूर्ण प्रभाग क्रमांक 28 मध्ये टाकलेली आहे। म्हणजे तिथले टॅक्स विभाग करते काय? आज जेव्हा या याद्या सर्च केल्या जातात तेव्हा तुम्ही टॅक्स विभागानं हे काम दिलेलं असतं आणि टॅक्स विभाग जे अधिकारी असते घरोघरी जाऊन जर टॅक्स पावत्या देतात, मग त्यांना माहित नाही का हा व्यक्ती कुठे राहतो, वार्ड क्रमांक 26 मध्ये राहतो का 27 मध्ये राहतो। पण जाणून बुजून हे 1200 ते 1300 अशा अनेक याद्या त्यांनी घोल केलेला आहे। म्हणजे 27चा जो मतदार आहे तो 28चा नगरसेवक निवडून देणार का? म्हणजे किती पारदर्शकता या निवडणूक अधिकाऱ्यांची आहे। आणि जर आज तो 27 मधला जाऊन 28 मध्ये त्याला मतदान करणार
तो नगरसेवक समजा निवडून आला, पण तो 28चा नगरसेवक 27चा त्या ज्या मतदारांनी त्याला मतदान केलंय त्याचं काम करू शकतो का? तर नाही करू शकत. मग हे निवडणूक आयोगाला समजत नाही का? मग पुढचं पाऊल का असणार आहे? आता एकंदरीत ही यादी फक्त दिव्याची प्रसिद्ध झाली. येणाऱ्या काळात आजच्या कोणकोणत्या याद्या काढेल आणि पुढचं पाऊल का असणार आहे पालिका संदर्भात? ह्या अनेक याद्यांचा संच आम्ही परत तुम्हाला निवडणूक आयोगाला पण दाखवणार आणि आयुक्तांना पण दाखवणार. पण येणाऱ्या काळात आमच्या पक्षश्रेष्ठींचं हे आम्ही दाखवणार आणि ते निर्णय घेतील आणि त्या संदर्भात जी पुढची व्यूहरचना असेल त्याप्रमाणे आम्ही नक्कीच करू. ऑनलाईन वेबसाईटवरती देखील घोळ समोर आणला होता मनसे नेते अविनाश जाधव यांनी. ठाणे महानगरपालिकेचे जे प्रभाग आहेत ते नसून नवी मुंबईचे प्रभाग आणि तिकडच्या लोकांची नावं आणि फोटो समोर आले होते. का वाटतं ती साईट देखील आता बंद करण्यात आलेली आहे? म्हणून मी मगाशीच बोललो की या सरकारने आणि निवडणूक आयोगाने झोपेचं सोंग घेतलंय. म्हणजे ते झोपेत याद्या प्रसारित करतात. त्यांना हे समजत नाही की ठाणे महानगरपालिकेची यादी आपण प्रसारित करतोय की नवी मुंबईची करतोय. पण हे जेव्हा आमचे मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी ते दाखवलं डेमो, तेव्हा त्यांना कुठे जाग आली आणि आता ती साईट त्यांनी पूर्ण बंद केलेली आहे. म्हणजे खरोखरच हे झोपेचं सोंग घेतलं आणि झोपेतच काम करतात. समाधानकारक उत्तर मिळेल का पत्र दिल्यानंतर? आजपर्यंत भेटलंय का? तर आम्ही आशा करावी. ह्यांना हे घोल करायचं ते करणारच नाही. जर हे खरंच ह्यांना करायचं असेल, निवडणूक पारदर्शक करायची असेल तर तातडीने हे मुदतवाढ देतील आयुक्त आणि पारदर्शक. अंतिम तारीख उद्या 27 लास्ट आहे. आम्ही आज त्यासाठी पत्र देतोय आणि यावरती आम्ही मागितलं की अजून 15 दिवस आम्हाला मुदत द्या, कारण या याद्या लगेच क्लिअर होणार नाहीत. कारण एवढं घोल या याच्यात आहे. या प्रभागाची नावं त्या प्रभागात हे सगळं शोधताना वेळ लागणार आहे. म्हणून हे काम तुमचं नसून त्यांचं असून तुमच्यावरती आता हे काम करायला सांगितलंय. घोळ जो आहे तो दुबार नाव आहे ते तुम्हाला शोधायला सांगितलं. हो, कारण ते आम्हाला पगार देत आहेत ना. कारण जनतेच्या पगारावर ते मजा मारण्याचंच काम करतात अधिकारी. त्यांना फुकटचा पगार भेटताना काय माहिती काय, आपले शासन कठोर आहेत पण ह्यांना शिक्षा होत नाही ना, म्हणून हे माजलेले आहेत. ह्या जनतेच्या पैशाची ही लूट चालू आहे. ह्यांचे सगळे पगार थांबवा की हे बरोबर सरळ होतील. ह्यांना काय होतं, ह्यांना काही होत नाहीये ना, त्याच्यामुळे हे लोक अधिकारी माजलेले आहेत. आता निवडणूक अधिकारी जे ते बोरसे होते त्यांना काढण्यात आलं होतं, दुसऱ्यांना त्या ठिकाणी बसवण्यात आलेलं आहे, पिचड यांना. काय वाटतं अपेक्षा काय? बघा, मागे तुम्ही बघाल की आम्ही जो आंदोलन केला होता, राजन विचारे साहेब होते, भास्कर जाधव साहेब होते, अविनाश जाधव होते, सगळं शिष्टमंडळांनी आयुक्तांची भेट घेतली होती आणि तेव्हा सांगितलं होतं की बोरसे नावाचा जो अधिकारी आहे त्याला पहिले या पदावरून, या निवडणूक अधिकारी जो आहे त्याला पहिले तिथून काढा. हे आयुक्तांकडून आम्ही शब्द घेतला होता आणि आयुक्तांनी आम्हाला त्याचा शब्द दिला होता की आम्ही त्याला काढू आणि त्याचं काढलेलं आहे. आता त्यांनी त्या जागेवर नवीन अधिकारी नेमलेला आहे. आम्हाला आशा आहे की ते तरी पारदर्शक काम करतील. ठाकरे गटाचे पदाधिकारी ॲडव्होकेट रोहिदास मुंडे त्यांचं म्हणणं आहे की जे दुबार नावं आहेत ते दिव्यामधली आहेत. 17,000 अधिक दुबार नावं आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात पाहायला गेलं तर ही दुबार नावं लवकरात लवकर काढण्याचं जे ते विनंती केली. त्यामुळे आयुक्तांना असेल या निवडणूक आयुक्तांना हे पत्र देऊन आता ही दुबार नावं कधीपर्यंत काढतील हे देखील पाहणं गरजेचं आहे. मात्र सध्या तरी उद्याचा दिवस मुदत वाढून द्यावी असं देखील त्यांनी मागणी या ठिकाणी केलेली आहे. कॅमेरा अथर्वसह गणेश सुरा, TV मराठी, ठाणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.